शेअर बाजारात आज पडझड, सध्या निर्देशांक 2100 अंकांनी कोसळला। गुंतवणूकदारांनी 10 लाख कोटी रुपये गमावले। जपान आणि कोरियामध्येही सर्किट लावावं लागलं। भाजपच्या समर्जित घाटगेंना शरद पवार गटानं संपर्क साधल्याची माहिती। कागलमधून हसन मुश्रीफांविरोधात समर्जित घाटगेंची चाचपणी सुरू असल्याची चर्चा। महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही, राज ठाकरेंकडून पुनरुच्चार। तर राज्यामध्ये मणिपूर होणार नाही याची काळजी शरद पवारांनी घ्यावी, राज ठाकरेंचं वक्तव्य। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांची राजकीय निवृत्ती। पुतण्या जयसिंग सोळंकेची राजकीय वारसदार म्हणून घोषणा। फडणवीसांसोबतच्या डीलनुसार परमवीर सिंग यांनी 100 कोटींचा आरोप केल्याचा अनिल देशमुखांचा दावा। चांदीवाल आयोगाचा अहवाल प्रकाशित करण्याची मागणी। खरी शिवसेना शिंदेंचीच, प्रकाश आंबेडकरांचा दावा। मुस्लिम मतांमुळेच ठाकरेंचा स्ट्राईक रेट वाढल्याचं निरीक्षण नोंदवलं। आदित्य ठाकरे आज मुंबई महापालिका आयुक्तांना भेटणार। काळ्या यादीतले कंत्राटदार, रस्ते घोटाळा, स्ट्रीट फर्निचर घोटाळा, बेकायदा होर्डिंग्सच्या मुद्द्यावर भेट घेणार। वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा आज अमरावतीला। दर्यापूर इथे आंबेडकरांची सभा। अरविंद केजरीवाल सरकारला सुप्रीम कोर्टाचा झटका। दिल्ली महापालिकेवर नामनियुक्त सदस्य नेमण्याचे अधिकार नायब राज्यपालांनाच, सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा। दोन वर्षांनंतर गोदावरीला आलेला पूर अजूनही कायम। दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी गेलं। नदीकाठच्या लोकांना सावध राहण्याच्या सूचना। सोलापूरची तहान भागवणारं उजनी धरण 99% भरलं। धरणातून 80,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या लोकांना सावध राहण्याच्या सूचना। नाशिक जिल्ह्यातल्या पावसामुळे जायकवाडीत पाण्याची आवक वाढली। धरणात आतापर्यंत 8 महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा। पूजा खेडकरची यूपीएससीच्या निर्णयाविरोधात दिल्ली हायकोर्टात धाव। निवड रद्द करून कारणे दाखवा नोटिसीला आव्हान। बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला। पंतप्रधान शेख हसीनांचा राजीनामा मागणाऱ्या 300 आंदोलकांचा मृत्यू। 100हून अधिक जखमी। ढाक्यातली इंटरनेट सेवा बंद। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनची आज कांस्य पदकासाठी लढत। मलेशियाच्या ली झी जियाशी सामना होणार। आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार। राज्यभरातील शिवमंदिरांमध्ये पहाटेपासून भाविकांची गर्दी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।